झाली ती फेकिंग न्यूजची, म्हणजेच खोट्या ब्रेकिंग न्यूजची। तर आजची फेकिंग न्यूज ही भाजपच्या गोटात नाही। भाजप आता पक्षातल्या निष्ठावान नेत्यांना आरक्षण देणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना 30% आरक्षण देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्ये 40% आरक्षण देण्याचा निर्णय भाजपने घेतलाय। तर या निर्णयानंतर आयारामांच्या गोटातनं मात्र नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय। आणि याच बातमीवरती अधिक माहिती देण्यासाठी आपले रिपोर्टर सत्यवान खोटे सध्या आपल्या सोबत आहेत। खोटेजी, ही बातमी खरी कशी समजायची? गुरुप्रसादजी, मुळात एका बातमीनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे। ही बातमी भाजपच्या गोटातून नाही आलेली किंवा ही बातमी भाजपच्या बैठकीतून आलेली नाही। मुळात ही बातमी आली आहे भाजपच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून। आणि या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात अशी खळबळ माजलेली आहे। भाजपच्या निष्ठावंतांना विधानसभेत 30% आरक्षण मिळणार, तर लोकसभेत 40% आरक्षण मिळणार। ही बातमी इतकी व्हायरल झाली आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष व्हायला सुरुवात झालेला आहे। मुळात या बातमीमुळे भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना वेगळंच टेन्शन आल्याचं पाहायला मिळतंय। पण खोटेजी, आयारामांनी यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात? त्यांना मुळात हे आरक्षण मान्य आहे का? गुरुप्रसादजी, ही बातमी ज्या वेळेला व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून व्हायरल झाली तेव्हा ही बातमी आयारामांपर्यंत पोहोचली। आयारामांच्या कार्यकर्त्यांनी ही बातमी आयारामांपर्यंत पोहोचवली अशी माहिती समजते। मुळात ही बातमी समजल्यापासून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये टेन्शन पाहायला मिळते। त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना असं कळवलंय आणि पक्षश्रेष्ठींना भेटायला सांगितलंय। त्यामुळे आयारामांच्या काही फायली भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आत्तापासून काढायला सुरुवात केली आहे। ज्या वेळेला आयारामांचे काही पक्षश्रेष्ठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटतील त्यावेळेला फायली पाहून निष्ठावंतांचं अभिनंदन करतील की त्यांना विरोध करतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग असेल। सत्यवान खोटेजी, या निर्णयानंतर भाजपतले निष्ठावंत आता काय म्हणतात? त्यांनी कसा आनंद व्यक्त केलाय? या व्हॉट्सअपच्या बातमीनं महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे। संपूर्ण भाजपच्या कार्यालयात जल्लोष सुरू आहे। निष्ठावंतांना आरक्षण मिळणार ही बातमी अतिशय व्हायरल झाली आहे। फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर सगळीकडे आरक्षणाची बातमी भाजपच्या पाहायला मिळत आहे। मुळात या बातमीमुळे माधव भंडारी, पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आतषबाजी व्हायला सुरुवात झाली आहे। तिकडं राष्ट्रवादीत गेलेले नाताभाऊ यांनी आपली बांधाबांध सुरू केली आहे। आता मुळात ज्या वेळेला पक्ष कार्यालयात यांचा जल्लोष होणार आहे, जल्लोषाचा कार्यक्रम, त्यावेळेला बाहेरच्या पक्षातून आलेले जे नेते आहेत ते नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन येतील का, हा सुद्धा एक मोठा प्रश्नच आहे। धन्यवाद सत्यवान खोटेजी, ही खोटी बातमी सांगून आमचा सगळ्यांचा वेळ वाया घालवल्याबद्दल तुमचे आभार। Thank you.